आज आपण सामान्य काळातील 6वा रविवार साजरा करत आहोत आणि पुढच्या आठवड्यात आपण उपवास काळाला सुरुवात करणार आहोत, प्रायश्चित काळाला सुरुवात करणार आहोत. आणि आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाच्या आज्ञेविषयी आणि आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आणि आपल्या निवडीबद्दल आपल्याला सांगत आहे. एक सुंदर अशी कथा आहे. चीन देशातील एक प्रसिद्ध तत्वज्ञानी कन्फेशियस ह्याच्याकडे एक सम्राट आला आणि ह्या सम्राटाने कन्फेशियसला एक प्रश्न विचारला की आपल्या ह्या राज्यामध्ये सगळ्यात महान प्रामाणिक कोण आहे. तेव्हा कन्फेशियस त्या राजाला म्हणाला की आपल्या ह्या देशामध्ये तुम्ही सगळ्यात महान आणि प्रामाणिक आहात. तेव्हा राजा आनंदी झाला आणि म्हणाला, पण माझ्यापेक्षा ह्या देशात प्रामाणिक आणि सर्वश्रेष्ठ कोण आहे. तेव्हा कन्फेशियस म्हणाला, तुमच्यापेक्षा ह्या देशामध्ये सर्वात श्रेष्ठ, प्रामाणिक आणि महान मी आहे. तेव्हा राजाने कन्फेशियसला आणखी एक प्रश्न विचारला, पण आपल्यापेक्षा जास्त प्रामाणिक कोण आहे. तेव्हा कन्फेशियस राजाला एका गावाचा फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेली. तिकडे एक म्हातारी वयस्कर बाई शेतात काम करत होती. ती काहीतरी खोदत होती. तेव्हा कन्फेशियसने राजाला सांगितलं, आपल्यापेक्षा ती म्हातारी बाई महान आणि सर्वश्रेष्ठ आणि प्रामाणिक आहे. तेव्हा राजाने सम्राटाने कन्फेशियसला विचारलं, तर कशासाठी ती प्रामाणिक आहे. तेव्हा कन्फेशियस म्हणाला की ही बाई वयस्कर झालेली आहे, तरी पण ती विहीर खोदत आहे. तर ती स्वतःचा विचार करत नाही, तर तिच्या नातवंडाचा आणि पतवंडाचा ती विचार करत आहे, इतरांचा विचार करत आहे आणि प्रामाणिकपणे विहीर खोदत आहे. म्हणजे ती स्वतःसाठी जगत नाही, ती इतरांसाठी जगते, नियम पाळते. म्हणून ती सर्वात श्रेष्ठ आणि प्रामाणिक आणि महान आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देव आपल्याला जीवनामध्ये प्रामाणिक होण्यासाठी बोलावत आहे. पहिलं वाचन जे बेनसिरा या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि हे पुस्तक संदेष्टा आपल्याला सांगत आहे की चांगले निवडणे किंवा वाईट निवडणे हे आपल्या हातात आहे. देवाचं राज्य, देवाची आज्ञा महान आहे, परंतु जीवनात आनंदी होणे, सुखी होणे हे आपल्या हाती आहे आणि आपल्या प्रामाणिकपणानुसार, आपल्या आज्ञेनुसार आपण ते निवडू शकतो. आजचं जे दुसरं वाचन आहे, जे संत पौलाने करिन्थकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे आणि संत पौल आपल्याला सांगत आहे की सर्वश्रेष्ठ महान ज्ञानी देव आहे. युगानयुग देवाचं ज्ञान महान आहे आणि त्यापुढे कोणाचंच ज्ञान श्रेष्ठ नाही. देवाचं ज्ञान उत्तम आहे आणि हेच ज्ञान त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला लाभलेलं आहे. आणि वधस्तंभावरील ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आणि उत्तम ज्ञान आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत बॉनाव्हेंचर हे ज्ञानी होते, विद्वान होते. तेव्हा एकदा त्यांना थॉमस अक्वायनस ह्या दुसऱ्या ज्ञानी व्यक्तीने विचारलं, विद्वानाने विचारलं की तुला हे ज्ञान कुठून प्राप्त झालेलं आहे. तेव्हा संत बॉनाव्हेंचरने वधस्तंभावर हात केला आणि सांगितलं, मला हे सगळं ज्ञान ह्या वधस्तंभावरून, ह्या क्रूसावरून
मिळते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचं शुभवर्तमान फार सुंदर आहे. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं आहे. आणि शास्त्री आणि परुषी येशूकडे येतात आणि येशूला म्हणतात की तू नियम पाळत नाही. तेव्हा येशू त्याला म्हणतो की मी नियम मोडण्यासाठी नाही, तर मी नियम नवीन करण्यासाठी आलेलो आहे. मी नवीन आज्ञा देण्यासाठी आलेलो आहे. आणि येशू पुढे म्हणतो की जो कोणी देवाची आज्ञा पाळत नाही तो श्रेष्ठ नाही, तो निष्ठ व्यक्ती आहे. होय माझ्या प्रिय बंधूंनो, येशू म्हणतो की तुमचे ज्ञान, तुमच्या आज्ञापालन शास्त्री आणि परुषापेक्षा महान झाल्याशिवाय तुम्हाला तारण प्राप्त होणार नाही. म्हणून आपण देवाने दिलेल्या ज्या आज्ञा मोसेस ह्याला दिलेल्या होत्या, त्या आज्ञा आपण पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपलं तारण होऊ शकते. येशू त्याही पुढे जाऊन सांगतो की जर तुम्ही आपल्या भाऊ बहिणीवर रागावलात तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. जर तुम्ही व्यभिचार केला, मनात व्यभिचाराचा विचार जरी आला तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. जर तुम्ही खोटी साक्ष दिली तर तरीसुद्धा तुम्हाला शिक्षा होऊ शकते. म्हणून तुमचे जीवन पवित्र असलं पाहिजे. देवाच्या आज्ञा तुम्ही पाळल्या पाहिजेत. आणि येशू आपल्याला सांगतो की तो ह्या जगात आलेला होता देवाच्या आज्ञा पूर्ण करण्यासाठी. आणि देऊळमाता आपल्याला बोलावत आहे, सांगत आहे की देवाने ज्या आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्या हिताच्या आहेत, चांगल्या आहेत. त्या आपण जर पाळल्या, संतांनी ज्याप्रमाणे देवाच्या आज्ञा पूर्णपणे पाळल्या, त्याप्रमाणे पवित्र लोकांनी पाळल्या, त्याप्रमाणे जर आपण आज्ञा पाळल्या, त्या पूर्ण केला, तर नक्कीच आपल्याला स्वर्गाचा लाभ होईल, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. तर आजच्या ह्या रविवारी प्रार्थना करूया की देवाच्या आज्ञा आपण दैनंदिन जीवनात पाळाव्या आणि अधिकाधिक आपण पवित्र आणि आनंदी व्हावं, ह्यासाठी नेहमी आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळावा.